या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट पेपर चालू आहेत आणि 9 नंबरची टेस्ट तुमच्यासाठी 10 नंबरची टेस्ट सुद्धा बनवतो आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर भेटेल. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तांत्रिक. आणि तुम्हाला माहित आहे तांत्रिक हे ICDS ऍक्ट असेल, इतर काही कायदे असेल, स्कीम असेल. 20 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी. पोषण अभियान 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी आणि संगणक आहे 20 गुणांसाठी. म्हणजे 80 गुण इथे आहेत आणि तुमची पोस्ट पक्की करणारे हे गुण आहेत. तुमची पोस्ट पक्की करणारे हे गुण आहे. आणि मला वाटतं ते आपण एकदम प्रभावीपणे तुमच्या समोर घेतोय. अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला बॅच घ्यायची असेल हा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आधी मात्र ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी डेमो लेक्चर बघा, तिथे जाऊन थोडंसं चेक करा. कोर्सेसमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. आता बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि अशासकीय सदस्य यांचा कार्यकाळ किती असतो? राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि अशासकीय सदस्य यांचा कार्यकाळ किती असेल? माहीतच असलं पाहिजे. महिला आणि बालविकास विभागाची आपण तयारी करतोय म्हणजे महिला आयोगाबद्दल तर आम्हाला माहीतच असावं. आणि तो किती असतो असं म्हटलेलं आहे. 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष वरील पैकी एकही नाही. राज्य महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तुम्हाला सांगता आलं पाहिजे. राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि या ठिकाणी जो कार्यकाळ असतो तो 3 वर्षाचा असतो हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महिलांना आरक्षण देण्याची तरतूद जी आहे ती करणारी संविधान सुधारणा घटनादुरुस्ती म्हणतोय आपण त्याला. 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षामध्ये करण्यात आली? 1961, 71, 92, 2005. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण. बरं, महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहेत महिलांना? चला विचार करायला शिका. एखादा प्रश्न आला ना त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आमच्या डोक्यामध्ये उत्तरं तयार झाली पाहिजेत. 42 नंबरचा प्रश्न आहे. कधीचा कायदा होता? घटनादुरुस्ती किती होती? 73वी घटनादुरुस्ती आहे. घटनेचा जो भाग 9 आहे ना त्याच्यामध्ये या ठिकाणी हे ऍडिशन आहे. भाग 9 जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले पंचायती नावाचा घटक आहे. हे जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला पंचायती असा शब्द वापरला गेलाय. आणि तुम्हाला मी सांगितले कलम 243 पासून ते मग ABCD असं O पर्यंत 243 O पर्यंत या ठिकाणी हे कलम आहेत. याच्यामध्ये परिशिष्ट किती आहेत, विषय किती आहे असं तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी परिशिष्ट 11 आहेत, विषय 29 आहेत. हे लक्षात ठेवा. आणि मग ही घटनादुरुस्ती कधीची आहे असं तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर आलं पाहिजे ती म्हणजे 1992ची. बघा, अतिरिक्त माहिती जी सांगतोय ती सुद्धा नोट डाऊन करायला शिका. त्याच्यातून तुम्हाला ऍडिशनल प्रश्न म्हणजे मी म्हणत नाही असाचे असा प्रश्न परीक्षेला येईल, पण मी जी ऍडिशनल माहिती देतोय त्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अनैतिक व्यापारामध्ये अडकलेल्या महिलांचं पुनर्वसन करायचंय, या व्यवसायात येण्यास प्रतिबंध करायचा आहे, जनजागृती करायची आहे, त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचंय, अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सुविधा, कायदेविषयक सल्ला यासाठी केंद्र शासनाची कोणती योजना कार्यान्वित आहे? बघा, इंटरेस्टिंग आहे. अनैतिक व्यापार आहे, त्याच्यामध्ये अडकलेल्या महिला आहेत, त्यांचं पुनर्वसन करायचंय. या व्यवसायामध्ये येण्यामध्ये त्यांना प्रतिबंध करायचा आहे, जनजागृती करायची आहे. स्टेप, उज्ज्वला, स्वाधार, कामधेनू कोणती योजना या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ती योजना सुरू झाली 4/12/2007 ला. 4 डिसेंबर 2007 ला ती योजना सुरू झाली. ती तुम्हाला योजना सांगतो मी, पण ती तारीख तुम्हाला माहित असली पाहिजे. त्या योजनेमध्ये 5 घटक होते. एक म्हणजे प्रतिबंध होता, एक म्हणजे पुनर्वसन होतं, एक जनजागृती होती, एक संरक्षण होतं, एक कायदेविषयक सल्ला होता, ओके, परत पाठवणी होता. असे 5 घटक या योजनेची होती. आम्हाला ती माहित असली पाहिजे. आणि ती योजना होती उज्ज्वला योजना. आणि इथे मग केंद्र राज्याचा जो निधीचा रेशो आहे तो 80, राज्य पूर्वोत्तर राज्य जे आहे तिकडे 80% केंद्राचा निधी होता, राज्याचा निधी 10% आणि अंमलबजावणी संस्था 10%. आणि इतर राज्यामध्ये 60, 30, 10 केंद्र, 60, 30 राज्य आणि 10% जी संस्था त्या ठिकाणी काम करते ती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 60, 30, 10 असा तो हे होता. महिला बालविकास मंडळ असतील, त्याच्यानंतर महिला बालविकास विभाग असेल, यांच्यामार्फत ही योजना राबवली गेली. पुढे जातोय मी. धोकादायक व्यवसायामध्ये 14 वर्षाखालील बालकामगाराला प्रतिबंध करणारे राज्यघटनेतलं कलम कोणतं? बघा, 14 वर्षाखालील बालकामगार जे आहे त्यास प्रतिबंध.
कलम 24, 15(3), 45, 51, 14 वर्षाखालील बालकामगार. बालमजुरीला प्रतिबंध. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेलं होतं, 14 आलं की 24 लक्षात ठेवायचं. 14 आलं की 24 लक्षात ठेवायचं. जी शेवटचे 4 आहे ना, तिथे जरा लक्ष द्या, काम तुमचं सोपं होणार आहे. ओके, तो गुन्हाचा आहे. त्यासाठी तो बालश्रम अधिनियम आहे 2006चा. बालश्रम कायदा 2006चा हा तुम्हाला माहित असला पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. पुढे बालकामगार प्रतिबंध कायदा जो आहे 1986चा, तोही तुम्हाला माहित असला पाहिजे. प्रतिबंध कायदा जो आहे तोही तुम्हाला माहित असावा, 1986चा. इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवावं लागेल. त्यामध्ये काही दुरुस्त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहे. आणि आता बाल व पौगंडावस्थेतील कामगार प्रतिबंध आणि नियमन असं त्याचं सध्या नाव झालं. म्हणजे बाल सोबत पौगंडावस्था हे त्या कायद्यामध्ये जोडलेला एक शब्द आहे, पौगंडावस्था. प्रतिबंध व नियमन हा एक शब्द त्या ठिकाणी जोडलेला आहे. पुढे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? मुख्य सचिव, सचिव महिला बालविकास, आयुक्त आणि पोलीस महासंचालक. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य कोण असतात असा प्रश्न. 45 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोण असतात? पदसिद्ध सदस्य म्हटलेलं आहे, पोलीस महासंचालक जे आहे महाराष्ट्र राज्याचे, ते या ठिकाणी सदस्यपदी असतात. कंपल्सरी असतात, पदसिद्ध असतात. शासन आणि नागरी समाज, ज्याला आम्ही सिव्हिल सोसायटी म्हणतो आहे, याच्या भागीदारीची बाल विकासाची योजना कोणती? बघा, शासन आणि नागरी समाज भागीदारीची बाल विकासाची योजना. त्यामध्ये म्हटलंय एकात्मिक बाल विकास योजना, एकात्मिक बाल संरक्षण योजना, सबला योजना, पाळणा घर योजना. बघा, शासन आणि नागरी समाजाच्या भागीदारीची बाल विकासाची योजना म्हटलेला आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कोणती? सरकार आणि नागरी समाज दोघं एकत्रित येत आहेत, ती एकात्मिक बाल संरक्षण योजना आहे. बघा बरं, एकात्मिक बाल संरक्षण योजना तुम्हाला माहित असली पाहिजे. काय आहे नेमकी योजना? ज्याला ICPS म्हणतात आपण, जे ICDS तुम्हाला माहिती नाही, ही ICPS आहे. आपण इथे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम म्हणतो. आता इथे थोडं वेगळं आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन, संरक्षण जे आहे ना त्यासाठी शब्द आहे प्रोटेक्शन. बघा बरं, हे फसवणार आहे फार. इथे सहज आपलं पहिल्या याच्यावर लक्ष जाईल, पण नाही. हे प्रोटेक्शन आहे. सरकार कार्यक्रम राबवणार आहे. 2006 मध्ये प्रस्तावित होती ही योजना, 2009 मध्ये ही योजना राबवली गेली. 2006 ची प्रस्तावित आहे, 2009 ला राबवली जाते. लिहून घ्या, मुद्दे नोट डाऊन करा. मुद्दाम घेतोय, मुद्दाम हे प्रश्न मी टाकतो आहे. बाल संरक्षण समिती ज्या आहेत त्या राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर जिल्हा बाल संरक्षण सोसायटी ज्या आहेत त्या ही योजना राबवत आहेत. पुढे राष्ट्रस्तर, राज्यस्तर अशी याची रचना सुद्धा आहे, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. आणि मग ती जिल्हा स्तरावरची बाल संरक्षण युनिट असेल, राज्य स्तरावरची बाल संरक्षण संस्था असेल, त्यामार्फत ही योजना राबवली जाते. पुढे जोड्या लावा. अंमलात आलेले वर्ष आणि कायदा. कोणता कायदा कधी अंमलात आला? बघा, बालक श्रम मागणी अधिनियम आहे, पालक आणि बालक अधिनियम आहे, बाल विकास प्रतिबंध अधिनियम आहे, बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन आहे. आणि पुढे दिलंय मग 1986, 1933, 1890, 1929 अंमलात आलेले वर्ष आणि कायदा. 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय ऑप्शन तुमच्याकडे आहेत? 1, 2, 3, 4. पहिलं जर बघितलं, बाल श्रम मागणी कायदा जो आहे, अधिनियम जो आहे, तो 1933चा आहे. नोट डाऊन करून घ्या. दुसरा जो पालक आणि बालक अधिनियम आहे, हा 1890चा आहे, जुना कायदा आहे. बाल विकास प्रतिबंध अधिनियम 1929चा आहे. बाल विवाह पाहिजे बरं काही, बाल विवाह प्रतिबंध म्हणतो आपण 1929चा, तो शारदा ऍक्ट असाही त्याला शब्द आहे. आणि बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन 1986चा आहे. हा तर फेमस आहे, हा याच्यावर मी तुम्हाला आत्ताही बोललो वरती. इथे हे 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. पुढे जातोय, खालीलपैकी कोणती योजना आहे जी केंद्र सरकार पुरस्कृत आहे? बघा, योजना कोण राबवतंय? राज्य राबवतंय, केंद्र राबवतंय, त्यांच्यामध्ये निधीची वाटप कशी आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग दिलंय कामधेनू योजना 2001 ची, स्वयंसिद्धा 2001-2 ची, आदिवासी क्षेत्रासाठी मातृत्व अनुदान योजना, अहिल्याबाई होळकर मोफत एसटी प्रवास योजना. केंद्र शासन पुरस्कृत योजना कोणती असा प्रश्न तुमच्या समोर आहे. फक्त ब, फक्त क,
अ ब क ड काय अबड. केंद्र शासन पुरस्कृत योजना म्हटलेले आहे. 48 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून राबवण्यात येतात. आता यालेबाई होळकर तुम्हाला सगळ्यांना माहिती की यस ही तर राज्याची योजना आहे. आदिवासी क्षेत्रासाठी मातृत्व राज्याची योजना आहे. कामधेनू सुद्धा राज्य राबवतं. राहिली एका स्वयंसिद्धा योजना ही केंद्र सरकार राबवतं, लक्षात ठेवा. आता योजना कधीची आहे? ही योजना आहे 2001-2च्या दरम्यानची, म्हणजे ती तुम्हाला माहित असावं. मग याच्यामध्ये पहिली समृद्धी योजना होती आणि नंतर इंदिरा योजना होती, यांना एकत्र केलं गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रियांचं सबलीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, पुढचा तुम्हाला या योजनेवरही प्रश्न आला. एक मोफत एसटी बस सेवा 1995-96 पासून त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. पुढे ती जी आदिवासी भागातली योजना आहे त्यासाठी नवसंजीवनी योजना आपण जी म्हणतोय तीही तुम्हाला इथे माहिती असली पाहिजे. नवसंजीवनी तो मुद्दाही महत्वाचा. पुढे जाऊया. बघा तांत्रिकमध्ये तुम्ही जितके जास्त प्रश्न सोडवाल, जेवढा जास्त सराव कराल, एकही लेक्चर मिस करू नका. तुमच्या बॅच मध्ये जी मुख्य सेविकेची बॅच आहे आपली चालू आहे, ऍपवर चालू आहे, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. फुल बॅच असेल, तांत्रिक बॅच असेल, त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट पेपर अनालिसिस म्हणून मी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पेपरचे सगळे अनालिसिस भेटतात आणि याचा एकही व्हिडिओ मिस नका करू. हे अपलोड होत राहतात लेक्चर्स, तिथे ते बघत राहायचे. आपण कोणत्या नंबरचं लेक्चर बघितलंय ते एकदा एका वहीवर नोट डाऊन करत चालायचं. आणि याच्या टेस्ट पेपर्स पीडीएफ जे आहेत त्या टेस्ट पेपर्स मध्ये तुम्हाला भेटतायत, किंवा टेस्ट सिरीज आणि नोट्सचा एक वेगळा कोर्स आपण आणलाय कोर्सेसमध्ये, तिथेही भेटतायत. पीडीएफ वेगळा देतो आपण ऍप्लिकेशनवर आणि हे तुम्हाला बॅचेस मध्ये देतो. बाल न्याय अधिनियम आहे 2000चा, मुलांची काळजी व संरक्षण याच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे म्हटलं. बाल न्याय मंडळ 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या दोषीबाबत न्यायिक कार्य करतात. दुसरं, बाल न्याय मंडळामध्ये एक प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी आणि 2 सामाजिक कार्यकर्ते यापैकी एक महिला असतात. मंडळाची बैठक नसेल तर बाल अपराधीस कोणत्याही एका सदस्यासमोर हजर करता येईल. बाल न्याय मंडळाची संबंधित क्षेत्रासाठीची स्थापना झाली नसेल तर सत्र व जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय कलम 6 नुसार सक्षम असेल. बघा बाल न्याय अधिनियम 2000 मुलांची काळजी आणि संरक्षण महत्वाचं आहे. याच्याबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे असं तुम्हाला विचारलंय. 49 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा कायदे तुम्हाला समजून घ्यावे लागतील, कायद्यामधल्या तरतुदी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. कारण महिला आणि बालका संदर्भातल्या तर हे माहीतच असावं. तुम्हाला इथे काय विचारलं? चुकीचं विचारलं, चुकीचं. हेही लक्षात घ्या, चुकीचं विचारलं बरोबर. पहिलं जे आहे 18 वर्षापेक्षा कमी वयाचं जे दोषी आहे तिथे न्यायिक कार्य केलं जातं. हे मंडळच त्यासाठी बाल न्याय. 18 वर्षापेक्षा लहान बालक त्या ठिकाणी काही हे करत असेल, दोषी असेल तर बाल न्याय मंडळामध्ये एक प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी असतोच आणि 2 सामाजिक कार्यकर्ते असतात, त्यातली एक महिला असलीच पाहिजे. यस, बरोबर आहे. मंडळाची बैठक नसेल तर बाल अपराधीला कोणत्याही एका सदस्यासमोर हजर करता येईल. मंडळाची बैठक नाहीये, एका सदस्यासमोर हजर करता येईल, तो काही निर्णय देईल. आता बाल न्याय मंडळाची जर स्थापना झालेली नसेल तर सत्र व जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाच्या कलम 6 नुसार सक्षम असेल. येथे मात्र घोळ होते, इथे डी नंबरचं विधान चुकतंय. या ठिकाणी फक्त डी जे आहे ना ती चुकतंय. 49 उत्तर 4 असलं पाहिजे. काय 4 असलं पाहिजे. बाल न्याय अधिनियम आहे. आता बाल गुन्हेगाराची व्याख्या या कायद्यात दिली ती तुम्हाला माहित असेल. बाल गुन्हेगार कशाला म्हणतात हा एक प्रश्न आहे, जो की लहान मुलाकडून कायदा विरोधी किंवा समाज विरोधी कृत्य काही होत असेल तर त्याला आम्ही बाल गुन्हेगार असं म्हणतोय. तो मुद्दा माहित असावा. पुढे 8 वर्षापेक्षा जास्त वयाचा आणि 16 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा त्या ठिकाणी काही गुन्हा करत असेल त्याला आम्ही बाल गुन्हेगाराच्या व्याख्येत टाकतो. ओके, मुली 16 वर्षे आणि मुली 18 वर्षे ते त्याच्या आतमधले जे तरुण आहेत त्यांना या ठिकाणी आरोपी केलं जातं याच्या अंतर्गत, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे. मी पुढे जातोय. दिवंगत लताबाई सकट यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना दिला जातो? बघा महिलाच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय, त्याच्यामुळे थोडंसं डीप मध्ये आहे पण करावं लागेल. आता लताबाई सकट यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो आहे. बालकल्याण, अपंग कल्याण, देवदासी कल्याण, आदिवासी कल्याण. इंटरेस्टिंग आहे. राज्यस्तरीय पुरस्कार आहे, कोणत्या संस्थांना दिला जातोय? 50 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कशा संदर्भात? तर हा देवदासी कल्याणा संदर्भातला हा पुरस्कार आहे. अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या मुलामुलींना संस्थेमध्ये दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि संस्थेतील वातावरणाऐवजी
कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचं संगोपन आणि विकास घडवून आणणे यासाठी कोणती योजना आहे, कोणत्या योजनेचा हा उद्देश आहे? बघा, अनुरक्षण योजना, दत्तक योजना, बालसंगोपन योजना, सर्वसाधारण अनुदान योजना, अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या मुला मुलींना संस्थेमध्ये दाखल नाही करायचंय, पर्यायी कुटुंब उपलब्ध करून द्यायचं आहे, कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांना वाढवायचं आहे, त्या ठिकाणी कोणती योजना तिथे काम करणार आहे? अनुरक्षण गृह म्हणणार त्याला, दत्तक योजना म्हणणार, बाल संगोपन योजना, ज्याला फॉस्टर केअर असा एक शब्दप्रयोग वापरला गेला होता. काय फॉस्टर केअर? तुम्ही थोडंसं वाचलं असेल तर मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 0 ते 18 वयोगटातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही योजना असते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे एखाद्याचे पालक आई वडील मृत्यू पावले असेल तर त्या मुलांना तात्पुरतं दुसऱ्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आश्रय दिला जातो आणि त्यांची जोपासना करणारे जे कुटुंब आहेत त्यांना मग त्या ठिकाणी काही शासनाकडून प्रतिमाह मदत केली जाते, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. महिलांना घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, बघा घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, घटस्फोट याबाबत सेवा पुरवणारे राज्य महिला आयोगाचे अधिकारी कोणते? समुपदेशक आणि प्रकल्प अधिकारी, विधी तज्ञ, सदस्य सचिव, उपसचिव. बघा कशासाठी आहे? घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, घटस्फोट याबाबत सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही काय म्हणतोय? 52 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यांना आम्ही समुपदेशक आणि प्रकल्प अधिकारी म्हणणार का? तर यस म्हणणार. विधी तज्ञ त्यांना सेवा पुरवणार का? यस पुरवणार. सदस्य सचिव आणि उपसचिवाचं या ठिकाणी काही काम नाहीये. या आणि बी या ठिकाणी लक्षात ठेवा. घरगुती अत्याचार विरोधी जो कायदा आहे 2005चा त्यामधली ती तरतूद आहे. पुढे मुलांच्या कल्याणासाठी, विशेषतः शारीरिक मानसिक दृष्ट्या जे अपंगत्व असलेले मुलं आहेत त्यांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचं वेतन अथवा मानधन न घेता मानवसेवी उदात्त भावनेतून सलग किमान 10 वर्ष वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तीला केंद्र शासनामार्फत खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान करण्यात येतो? बघा इंटरेस्टिंग आहे. मुलांचं कल्याण, त्याच्यामध्ये मग शारीरिक मानसिक दृष्ट्या अपंग अशी मुलं जी आहेत त्यांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचं वेतन अथवा मानधन न घेता मानवसेवी भावनेतून उदात्त भावनेतून सलग किमान 10 वर्षे काम करते ती संस्था. बघा सलग किमान 10 वर्ष. केंद्र सरकार कोणता पुरस्कार देते? राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार, पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार. 53 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. काय म्हणणार तुम्ही? पुरस्कार महत्वाचा आहे, माहित असला पाहिजे. त्यासाठी जो पुरस्कार आहे त्याला राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार म्हटले जातं. बघा सलग 10 वर्ष किमान त्या संस्थेने तशी हे दिलेली असली पाहिजे, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक होणार आणि नंतरच तो पुरस्कार त्या संस्थेला भेटणार आहे. पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. कोणत्याही व्यक्तीने हुंडा दिला किंवा घेतला किंवा तो देण्यास किंवा घेण्यास अपप्रेरणा दिली, म्हणजे एकतर देणं घेणं गुन्हा आहेत पण त्याच्यासाठी सपोर्ट करतायत, जो चुकीचा आहे, तिथे सुद्धा ती व्यक्ती शिक्षेला पात्र होते. काय शिक्षा होऊ शकते त्या व्यक्तीला? 54 नंबरचा प्रश्न आहे. ती शिक्षेला पात्रच होणार नाही, प्रथा आहे म्हणून. दुसरं 3 महिने कारावास व दंड, किमान 5 वर्ष कारावास व किमान 15,000 रुपये दंड, 1 वर्ष कारावास व 1,000 रुपये दंड. बघा 54 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय. काय? किमान 5 वर्षाचा कारावास त्या व्यक्तीला होऊ शकतो व किमान 15,000 रुपयाचा दंड त्या व्यक्तीला होऊ शकतो. 5 वर्ष. हुंड्यासाठी एवढी मोठी शिक्षा आहे, तरी आपण बघतो की आपल्या समाजात या गोष्टी घडताना दिसतात. आता ही हुंड्याची प्रथा कमी होत चालली आहे, कारण मुलींचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे आता मुली भेटत नाहीये. त्याच्यामुळे आता हुंडा, कदाचित मुलांकडून हुंडा घेण्याची प्रथा सुरू होऊ शकते असं मला वाटतं. अभ्यास कट नावाचं ऍप्लिकेशन आहे, या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षकाची टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला स्वतंत्रपणे टेस्ट पेपर्स घेता येतील. 9 पेपर झाले, 10वा पेपर आपण टाकतो आहे. सगळ्या विषयांचे या ठिकाणी प्रश्न असतील, दर्जेदार PCS पॅटर्नचे प्रश्न आपण बनवतोय. दुसरं, तुम्हाला बॅच घेता येईल, फुल बॅच घेता येईल. या ठिकाणी तुम्हाला कुपन कोड अप्लाय, कुपन आलं की तेव्हा 50 टाकता येईल. फुल बॅच जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी घेता येईल, ज्याच्यामध्ये सगळंच आहे. तांत्रिक आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आहे. फक्त तांत्रिक बॅच असेल तीही घेता येईल. हे ऍप्लिकेशन आहे, अभ्यास कट्टा ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा किंवा युट्यूबला आपले जे व्हिडिओज असतात युट्यूब चॅनलचे
त्यांच्या खाली सुद्धा ही लिंक तुम्हाला अवेलेबल होईल. संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या निराधार व निराश्रित मुलांकरिता बालकाश्रम ही केंद्र पुरस्कृत योजनेसाठी शासन व स्वयंसेवी संस्था यांच्या खर्चाचं प्रमाण किती असेल? बघा, निराधार आणि निराश्रित मुलं जी आहेत यांच्यासाठी बालकाश्रम कोणाची संस्था आहे? केंद्र पुरस्कृत अशी ही योजना आहे. इथे शासन आणि स्वयंसेवी संस्था यांचं प्रमाण किती असतं, पर्सेंटेज किती आहे? बघा, बालकाश्रम अत्यंत महत्वाची संस्था आहे. 90, 10, 450 म्हटलंय आणि मग पुढे काही इतर हे म्हटलेलं आहे. 50% राज्य शासन, केंद्र 50, 25 हे केंद्र 25, स्वयंसेवी संस्था 25, सगळं केंद्र सरकार. बघा, बालकाश्रम या निधीचं वाटप आपल्याला माहित असलं पाहिजे, कारण ही संस्थाच तेवढी महत्वाची आहे. काय या ठिकाणी बघा, राज्य शासन 10%, 90% अमाऊंट या ठिकाणी देतं. 10% स्वयंसेवी संस्था या ठिकाणी अमाऊंट त्या ठिकाणी टाकत असतं. आणि पुढे मग त्या ठिकाणी दर महिना काही अमाऊंट जी आहे, आता ही अमाऊंट थोडीशी बदललेली असणार आहे. याच्यावर आपण थोडेसे लेटेस्ट मधले मुद्दे अजून कव्हर करू. इमारत भाडे वगैरे त्या संदर्भातल्या बाबी या ठिकाणी भेटत असतात. औषधं असेल किंवा इतर साहित्याचा पुरवठा सुद्धा होत असतो. इथे अ आणि ब हे लक्षात ठेवा. थोडंसं म्हणजे राज्य शासनाचा या ठिकाणी फार मोठा वाटा आहे. राज्य सरकारचीच या ठिकाणी ही स्कीम आपल्या मुख्यत्वे राबवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. सामाजिक अत्याचाराला बळी ठरलेल्या बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह, बघा, बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवणाऱ्या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री सुधारक कोण? रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, डॉक्टर अनिलबाई जोशी, सावित्रीबाई फुले. 56 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोण? सगळ्यांना माहिती आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी चालवलं? सावित्रीबाई फुले यांनी चालवलं. माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी तसेच बालकांना कामावर ठेवण्यास मनाई संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात करण्यात आली आहे? बघा, वेठबिगारीला मनाई आहे, बालकांना कामावर ठेवण्यास मनाई आहे, माणसाच्या अपव्यापाराला मनाई आहे. आपल्या राज्यघटनेमधलं कोणतं कलम हे सगळं सांगतं आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आणि ही जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा आणि जे नागरिक नाही त्यांना सुद्धा, दोघांना सुद्धा हे कलम लागू आहे. ओके, तर ते महत्वाचं. लागू कोणाला आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. कलम 24 आहे आणि कलम 23 आहे. कलम 23 आणि 24 मध्ये या सगळ्या बाबी आहेत हे आपल्याला माहित असावं. पुढे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? मी तुम्हाला सुरुवातीलाच हा प्रश्न विचारला होता. कधी? 1992, 93, 94, 95. राज्य महिला आयोग कधी स्थापन होतो आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. अध्यक्ष 1, सदस्य 5, हे तुम्हाला माहित असावंच. आणि राज्य महिला आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं हेही तुम्हाला माहित असावं. कधी झाला? 1993 मध्ये हा राज्य महिला आयोग स्थापन झाला. 1992 मध्ये स्थापन केलेल्या जिल्हा महिला व बालकल्याण समितीला वैधानिक स्वरूप असून तिचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात असं म्हटलं आहे? जिल्हा महिला व बालकल्याण समिती वैधानिक स्वरूपाची आणि प्रशासकीय प्रमुख तिचे विचारलेले आहेत. बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे पालकमंत्री, अध्यक्ष जिल्हा परिषद. 59 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोण? जे सीओ असतात झडपीचे ते जिल्हा महिला व बालकल्याण समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. कोण? झडपीचे सीओ. लक्षात घ्यावं लागेल. महाराष्ट्रातील कोणत्या 2 समाजसुधारकांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि स्त्रियांचं शिक्षण असावं हा हट्ट धरलाय? कोणते ते समाजसुधारक होते? प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले, पंडित रमाबाई, रमाबाई रानडे. महात्मा ज्योतिबा फुले असेल, रमाबाई रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. हंटर कमिशन पुढे यांनी तो हट्ट धरला, त्या ठिकाणी तशी मागणी केली. 60 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यायचं महिलांसंदर्भातलं. हंटर कमिशनला भारतीय शिक्षण आयोग असंही म्हटलं जातं. कधीचा होता हंटर कमिशन? 1882चा हा हंटर कमिशन होता. लहान लहान गोष्टी माहित असाव्या. इतिहास थोडा अभ्यासला असेल तर कळेल तुम्हाला. जे वुड्सचा खलिता आहे, वुड्स डिस्पॅच, त्याच्याप्रमाणे खाली शिक्षण दिले जातंय का ते चेक करण्यासाठी हंटर आयोग आला होता. वुड्स डिस्पॅच कधीचा आहे? 1854चा आहे. हे तुम्हाला माहित असावं. आणि मग महात्मा फुले यांनी काही पुरावे सादर केले
तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. पंडित रमाबाई यांनी सुद्धा आग्रह धरला, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. आणि हंटर कमिशन पुढे साक्ष देणारे पहिले महात्मा फुले होते आणि पहिल्या महिला पंडित रमाबाई होत्या, हे लक्षात ठेवा. ओके. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. हंटर कमिशन बाबत पुढे जातो. एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प या योजना अंमलबजावणीतील शेवटच्या पदाचं नाव काय? म्हणजे ICDS. नागरी बघा, याच्यात ग्रामीण आणि नागरी असे 2 घटक आहे. नागरी भागामध्ये सगळ्यात तळाचा घटक कोणता? पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस. ही जी त्यांचा क्रम आहे, थोडक्यात उतरंड आहे किंवा हे म्हणू, चढता क्रम म्हणू, सगळ्यात या ठिकाणी शेवटचा घटक जो आहे ते मदतनीस नावाचं पद जे आहे या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे जातोय. बालकांना निकोप, मुक्त आणि प्रतिष्ठेच्या वातावरणामध्ये विकास होण्याची संधी आणि सुविधा दिल्या जातील. बघा बरं, निकोप वातावरण असलं पाहिजे, मुक्त वातावरण असलं पाहिजे, प्रतिष्ठेचं वातावरण असलं पाहिजे. इथे विकासाची संधी, सुविधा दिल्या जातील. तसेच बालकांचा आणि युवकांचा शोषणापासून आणि नैतिक अधिपत्यापासून बचाव केला जाईल. हे राज्यघटनेचं कोणतं कलम सांगतंय? इंटरेस्टिंग आहे. 62 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर महत्वाचा आहे, उत्तर द्यावं लागेल. कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे? हे कलम 39 आहे. बालकांना हे सगळं निकोप वगैरे वातावरण पुरवणं कलम 39 मध्ये दिलेलं आहे. 2015चा अर्जुन पुरस्कार आहे. बबिता कुमारी आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता बघा, हा 15चा पुरस्कार मी टाकलाय. हा प्रश्न आला होता एका महिला बालविकासच्या परीक्षेला. पण आता आपण 2024 मध्ये आहे. मग हे 2023-24 मध्ये काही खेळ झाले आहेत, तिथे महिला खेळाडूंनी काही पदकं जिंकलेली आहेत. तुम्हाला त्यावर काम करावं लागेल. करंट अफेअरचे लेक्चर्स आपण घेतो आहे. थोडंसं तिकडे लक्ष दिलं तर तुम्हाला हे कळेल. 63 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता ही बबिता कुमारी म्हटल्यावर कुस्ती आम्हाला माहित असतं, पण हे नाही लक्षात ठेवायचं, सध्याची लेटेस्ट मधल्या महिला खेळाडू ज्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. मग यामध्ये पॅराऑलिम्पिक असेल, ऑलिम्पिक असेल किंवा काही राष्ट्रीय खेळ असतील. पुढे कोणते कर्बोदक दुधामध्ये आढळून येतात? बघा, थोडंसं आपला जे पोषण आहार आहे त्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज, स्टार्च, लॅक्टोज दुधामध्ये काय आढळून येतं? शर्करा म्हणतो आपण त्याला, पण कोणती शर्करा? 64 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सकस आहाराची जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा तुम्हाला या शर्करेबद्दल माहिती असलं पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न. दुधामध्ये जी असते ना ती लॅक्टोज नावाची शर्करा असते. कोणती? लॅक्टोज शर्करा ती असते. आणि लॅक्टोज जे आहे ते एक रासायनिक उत्पादन आहे. बद्धकोष्ठतेच्या उपचारासाठी सुद्धा याचा वापर होतो लॅक्टोजचा, लक्षात ठेवा. आणि ते 2 ते 8% दूध त्या ठिकाणी बनवण्याचं काम लॅक्टोजच्या मार्फत होत असतं, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. डिसॅक्राइड असेल, गॅलेक्टोज असेल, ग्लुकोज असेल, त्याची या ठिकाणी साखर बनलेली असते. आणि जेव्हा तुम्ही लॅक्टोज म्हणतात तेव्हा C12H22O11 असं त्याचं एक सूत्र आपल्याला दिसतं आहे. लॅक्टोज बद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. पांढऱ्या रंगाचं या ठिकाणी हे कर्बोदक असतं. कोणत्या स्मृतीची धारणा क्षमता सर्वात कमी असते? वेदनिक स्मृती, अल्पस्मृती, श्राव्य स्मृती, प्रतिमा स्मृती. धारणा क्षमता सर्वात कमी आहे. 65 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. धारणा क्षमता सर्वात कमी असलेली स्मृती कोणती? तर वेदनिक स्मृती जी आहे तिची धारणा क्षमता कमी असते. आणि नावातच आहे, जी अल्पस्मृती आहे तिचीही धारणा क्षमता कमी असते. श्राव्य असेल किंवा प्रतिमा असेल किंवा दृक असेल हे जास्त कालावधीसाठी लक्षात राहणं. स्मृती म्हणजे काय? लक्षात राहणं. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी जो मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला जागतिक, तो स्वीकारला गेला. त्यामध्ये कलम किती? आता तुम्ही म्हणाल हा जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे हा आमच्या सिलेबसमध्ये आहे का? येस आहे. कारण की मानवी हक्कामध्ये महिलांचे हक्क अंतर्भूत आहे, बालकांचे हक्क अंतर्भूत आहे, म्हणून आम्हाला हे कामाचं आहे. आणि मग किती कलम होते? 30, 53, 14, 21. 66 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही या ठिकाणी देणार आहात. चला, किती कलम आहे? पाठच असावेत. 30 कलम या ठिकाणी आहे. हा मानवी हक्काचा जाहीरनामा जो आहे याच्यामध्ये 30 कलम आहेत. 1 ते 12 मध्ये साधारण अधिकार आहे, 13 ते 20 मध्ये
स्वातंत्र्याचे अधिकार आहे. पुढे मग आर्थिक सामाजिक अधिकार याच्यात आहे. कलम 21 ते 26 मध्ये, 27 ते 28 मध्ये सांस्कृतिक अधिकार आहे आणि 29-30 मध्ये इतर अधिकार आहे. ओके. पुढे 1976 मध्ये याला पुरेशा सदस्यांचा पाठिंबा भेटला आणि याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं 1976 ला. पुढे मानव अधिकार संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य असतील. बघा, मानव अधिकार संरक्षण कायदा याच्यानुसार कोणत्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हे याचे सदस्य असणार? बालक, महिला, अपंग, मागासवर्गीय. याच्यापैकी कोणत्या आयोगाचे अध्यक्ष आहेत जे तिकडे सदस्य म्हणून काम करणार आहे? बघा, इंटरेस्टिंग आहे. 67 नंबरचा प्रश्न आहे, कामाचा तर आहे की आहे. हा जो महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ना, ते मानव अधिकार आयोगाचे एक पदसिद्ध सदस्य असतील. बघा, महिला आयोगाचे माहीत असावं, महत्वाचं आहे. 28 सप्टेंबर 1993 ला हा अधिनियम जारी झाला होता. 28 सप्टेंबर ही तारीख आहे. त्या तारखेला हा अधिनियम जारी झाला होता, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बहुसदस्यीय अशी ही संस्था आहे. पहिला तुम्हाला मानवाधिकार संरक्षण कायदा जर त्या ठिकाणी विचारलं तर तो रंगनाथ मिश्रा हे त्याचे अध्यक्ष होते, हेही माहीत असावं. ओके. आणि इथे सुद्धा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. मॅक्झिमम 70 वर्षापर्यंत त्या ठिकाणी ते अध्यक्ष किंवा सदस्य त्या पदावर राहू शकतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला, आपल्या मैत्रिणींना थोडंसं सांगत चला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन बद्दल. प्रामाणिकपणे तुम्हाला वाटत असेल की यस, मेहनत घेतली जाते आणि आम्हाला याच्यातून आउटपुट भेटतंय, प्रॉपर या ठिकाणी आम्ही चाललोय, तर नक्कीच आपल्या मैत्रिणींपर्यंत हे पोहोचवत चला. लिंक शेअर करत चला. ऍप्लिकेशनची असेल, आपल्या युट्यूब चॅनलची असेल. मातृत्व अनुदान योजना मेळघाटातील कोरकू आदिवासीमधील टिंबटिंब थांबवण्याच्या दृष्टीने सुरू झाली. बघा, आता मातृत्व अनुदान योजना आहे, कोरकू आदिवासी आहे, मेळघाट आहे. तिथलचं काय थांबवायचंय? बालकांचं स्थलांतर, महिला अपघात, बालमृत्यू, बाल अपराध. 68 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय थांबवायचं आहे? बालमृत्यू थांबवायचे आहे. बालमृत्यू थांबवण्यासाठी ही मातृत्व अनुदान योजना या ठिकाणी आलेली आहे, लक्षात ठेवा. राजमाता जिजाऊ माताओ बालक व पोषण मिशन आपण जिला म्हणतोय, राजमाता जिजाऊ बालक माता व बालक पोषण मिशन असं आपण तिला म्हणतो, त्याबद्दल बरोबर विधान. पहिलं, आरोग्य आणि पोषण मिशन तांत्रिक सल्लागार आणि प्रशिक्षण मंडळ म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे. बघा, तांत्रिक मंडळ, सल्लागार मंडळ आणि प्रशिक्षण मंडळ आपण याला म्हणतोय. मिशनसाठी क्षेत्रीय सेवक वर्ग, समांतर यंत्रणा उपलब्ध नसते असं म्हटलं आहे. राज्य अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून मिशनला निधी दिला जात नाही असंही या ठिकाणी म्हटलं जातं. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त क बरोबर, अ ब क बरोबर. काय बरोबर आहे? 69 नंबरचा प्रश्न आहे आणि महत्वाचा हा प्रश्न आहे. बघा, पहिला मुद्दा, ही तांत्रिक सल्लागार आणि प्रशिक्षण मंडळ म्हणून हे काम करतंय का? यस, तांत्रिक सल्लागार आणि प्रशिक्षण मंडळ. बरं, याच्यासाठी क्षेत्रीय सेवक वर्ग, समांतर यंत्रणा उपलब्ध आहे का? तर नाहीये, हेही बरोबर. राज्य अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून मिशनला निधी दिला जात नाही असं म्हटलंय का? नाही, हे चुकीचं. निधी दिला जातो. हो, सॉरी, वेगळी तरतूद करून निधी दिला जात नाही, हेही बरोबर आहे. ओके, तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. थोडंसं या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघटना आहे, आंतरराष्ट्रीय बालक वर्ष माहित असलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष माहित असलं पाहिजे. कोणतं वर्ष? 1975, 78, 90, 79. 70 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष माहिती आहे? 1975. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष लिहून घ्या आणि पाठच करून घ्या. पाठच पाहिजे मला. एक युवा वर्ष विचारलं, 1985. बघा, 10 वर्षांनी युवा वर्ष. युवा हे 2 तर पाठच पाहिजे. आणि मग बालक वर्ष. 70 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, बालक वर्ष 1979. पुढे जातोय. बघा, संगणका संदर्भातले या ठिकाणी प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे संगणक 20 गुणांसाठी आहे. किती गुण? 20 गुणांसाठी संगणक हा टॉपिक आहे आणि आमचे उत्तर चुकले नाही पाहिजे संगणकावरती. पहिलं काय म्हटलंय? योग्य उगम स्थानाऐवजी भलतीकडूनच खोटा ईमेल पाठवला जातो. म्हणजे तुम्हाला वाटतं अरे ईमेल कुठून आलाय? कुठून तरी चुकीच्या ठिकाणून, जो तुम्हाला कळणार नाही, त्याचं उगमस्थान ते असतं, तो पत्ता वेगळाच असतो.
अशा वेळेस तो जो खोटा ईमेल असतो अवैधरित्या पाठवला जातो त्याला आम्ही काय म्हणतो, सायबर मेल म्हणूया, ईमेल मिस्टेक म्हणूया, ईमेल स्पूपिंग म्हणूया, ईमेल व्हायरस म्हणूया. म्हणजे खोटारड्या उगमस्थानातून तुम्हाला खोटा मेल पाठवला जातो, तुमची काहीतरी फसवणूक करण्याचा हेतू त्या ठिकाणी असतो. तर काय शब्द आहे त्याला ईमेल स्पूपिंग असा शब्द आहे. पुढे जातोय. संगणकाचं प्रमुख कार्य काय? बघा, माहितीचं संकलन करणे, माहितीची साठवणूक करणे, माहितीचं दळणवळण करणे. संगणकाचं प्रमुख कार्य माहीतच पाहिजे असंही कार्य. काय म्हणणार? बघा, पहिलं माहितीचं संकलन करतंय संगणक, करतंय. साठवणूक करतंय, यस. दळणवळण करतंय, यस. वरील पैकी सर्वच संकलन, साठवण आणि दळणवळण तिन्ही गोष्टी या ठिकाणी संगणकाच्या माध्यमातून होता आहेत. पुढे भारतामध्ये टिंबटिंब यांनी सर्वप्रथम ही शेवटी लिहिली संगणक सेवा उपलब्ध करून दिली. रिलायन्स उद्योग समूह, टाटा उद्योग समूह, विप्रो, IIT पार्क. सगळ्यात आधी संगणक सुविधा भारतामध्ये कोण उपलब्ध करून देते? 93 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही देणार. सगळ्यात आधी कोणी आणले? टाटा उद्योग समूहाने आणले. टाटा उद्योग समूह. भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणारी BSNL ही इंटरनेट सेवा कधी अस्तित्वात आली? बघा, BSNL सुद्धा आपलं माहिती. आता ही BSNL जवळपास बोड्यात जमा आहे 91, 95, 2000, 2005. पण भारत सरकारची ही एक इंटरनेट सेवा होती हे आम्हाला माहित असावं. कधी आहे? 1995 मध्ये BSNL ही सेवा आहे. एकाच वेळी अनेक व्यक्ती व व्यक्ती समूहाशी यशस्वी व प्रभावीपणे संपर्क प्रस्थापित करणारी माध्यम जनसंप्रेषण, संप्रेषण, संभाषण यापैकी एकाच वेळी अनेक व्यक्तींशी किंवा व्यक्ती समूहाशी संपर्क साधला जातो, प्रभावीपणे साधला जातो. त्या माध्यमांना आम्ही काय म्हणतोय? त्यांना आम्ही जनसंप्रेषण म्हणतोय. जनतेशी, लोकांशी एकाच वेळी तुमचं एवढं संप्रेषण होतं आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके, विश्वकोश ही जनसंप्रेषणाची माध्यम आहेत. बघा, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके आणि विश्वकोश ही जनसंप्रेषणाची माध्यमे आहेत. कोणत्या जनसंप्रेषणाचे? मुद्रित, प्रसारण, वेब, श्राव्य. आता वर्तमानपत्र म्हटलं तरी तुमच्या लक्षात येतं काय? नियतकालिके, छापिले म्हणजे मुद्रित आहेत. बघा, संगणकावरचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मी घेतोय आतापर्यंत. जवळपास आता हे 9वी टेस्ट म्हणजे 90 प्रश्न तुम्ही बघतायत. आणि संगणकावर कसे प्रश्न आलेले आहे का त्याचे मी 20 ते 25 लेक्चर्स तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये टाकले. ती बघा एकदा. तुमच्या बॅचमध्ये आहेत, ते तांत्रिकच्या आहे, फुल बॅचमध्ये आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संप्रेषण साधण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते. कशाची? VC म्हणतो आपण, VC. आता तुम्ही जर बघितलं सरकारी कार्यालयामध्ये जवळपास हेच चालतं. संगणक व इंटरनेट, व्हिडिओ कॅमेरा आणि मायक्रोफोन, प्रोजेक्टर यापैकी सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संप्रेषण साधण्यासाठी कशाची आवश्यकता असते? 97 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. बघा, पहिलं संगणक तर लागणारची. व्हिडिओ कॉन्फरन्स करायचे संगणक, लॅपटॉप लागेल, इंटरनेट लागेलच, कॅमेरा लागेल, मायक्रोफोन सुद्धा लागेल आणि प्रोजेक्टर सुद्धा असेल तर बेस्टच आहे. वरील सर्वच या ठिकाणी उत्तर येते. पुढे मी जातोय. टिंबटिंब यांनी ब्लॉग या शब्दाचा सर्वप्रथम शोध लावला. कोणी? ब्लॉग हा शब्द आणला कोणी प्रचारात? चार्ल्स बॅबेज, जॉर्ज बार्जर, विल्यम स्टॉक, विजय भटकर. ब्लॉगिंग महत्वाचा परवलीचा शब्द सध्या हा झालेला आहे. 98 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. जॉर्ज बार्जर. कोणी? जॉर्ज बार्जर यांनी हा शब्द आणलाय. पॉडकास्ट हे कशाचं? बघा, हे पॉडकास्ट माहिती आहे किती जण पॉडकास्ट ऐकतात बरं? सध्या युट्यूबवर वगैरे धुमाकूळ घालतंय. म्हणजे आधी जसं आपण मुलाखती म्हणायचं का, त्याचाच हा एक नवीन प्रकार आहे असं आपण म्हणूया. काय? दृक श्राव्य, बहुमाध्यम. 99 नंबरचा प्रश्न, याला आम्ही ना श्राव्य माध्यम म्हणतो. श्राव्य, आता खरं जर बघितलं ना, याला श्राव्यमध्ये सुद्धा हे जातं आणि दृक श्राव्यमध्ये सुद्धा जातं. हे दोन्हीमध्ये जाते. म्हणजे पॉडकास्ट फक्त आपण ऑडिओ सुद्धा ऐकू शकतो, त्याला आम्ही श्राव्य म्हणणार. तुम्ही युट्यूबला वगैरे बघत असाल, एकमेकाच्या मुलाखतीसारखं घेतलं ते सुद्धा पॉडकास्ट आहे. खरं म्हणजे इथे एक आणि
2 आणि 3 असा ऑप्शन या ठिकाणी पाहिजे. यांनी हा दिला आहे. दोन्ही पैकी दोन्ही बरोबर आहे. पुढे जातोय. हे साधन वापरासाठी सोयीस्कर असल्यामुळे ते कायम स्वतःजवळ बाळगणं आणि कायम इतरांच्या संपर्कात राहणं शक्य होतं. कोणतं? पॉडकास्ट, ब्लॉग, संगणक, भ्रमणध्वनी. हे काही सांगायची गरज आहे आम्हाला? हे नसलं तर आम्हाला कसं कसं होतं ना. आज माझी ती याची काउंटिंगची ड्युटी होती, इलेक्शनची. फोन अलाउड नव्हता. सकाळी 5 वाजतापासून फोन बंद करून कुठेतरी बाहेर घरी ठेवून या म्हटले. संध्याकाळपर्यंत फोन नव्हता. कसं कसं वाटत होतं? तुम्ही सांगा ना, असं आपण 7-8 तास फोनला हातच लावला नाही असं होतं का? आणि मग तो भ्रमणध्वनीचा आहे, तो मोबाईल फोनच आहे, लक्षात घ्या. चला, आणि तुम्हाला पण तुमचं आयुष्य बदलवणारा सुद्धा तोच फोन असतो. पण त्याचा योग्य वापर केला, मॅक्झिमम त्याचा यूज तुम्ही चांगल्या कामासाठी केला, तर अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर तुम्ही त्याचा यूज केला, मॅक्झिमम लेक्चर्स बघितले, तर तुमची प्रगती निश्चित आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेची फुल व्याज या ठिकाणी आहे. कुपन कोड ऑफ 50 आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील, PYQ सेशन भेटतील, काही लाईव्ह सेशन भेटतील, सगळं तांत्रिक नॉन टेक्निकल सगळं भेटेल. लगेच जा. आणि काही जणांना वाटतं की आधी बॅच सुरू झाली असेल, मी आता लेट झाली आहे. अजिबात नाही. तुम्ही ज्या दिवशी जॉईन होत आहे तिथून तुम्हाला पुढचे लेक्चर तर भेटणारच, पण आधीचे सगळे लेक्चर्स तुमच्या कंटेंटमध्ये स्टोअर केलेले आहेत. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जेवढी जास्त लेक्चर्स बघता येईल तेवढे बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी बॅचला ऍडमिशन घ्याल तिथून पुढे तुमचा कालावधी सुरू होते. 2 महिने, 3 महिने, 5 महिने, तुमच्या याच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकतात. चला, या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा आहे. नक्कीच अभ्यास करत राहा. नोट्स दिलेले आहे त्याही वाचा. तांत्रिकच्या अजून पुढे ऍड होत राहणार आहे मटेरियल, तेही चेक करत राहा. थांबूया. धन्यवाद.